आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत. ते पण एकदम झटपट अशी. या भाजीला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटातच आपली भाजी तयार होते. तर चला मग आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला. तर त्यासाठी मी इथं एक मध्यम साईजची जुडी घेतलेली पालकची, ती धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. आणि ही डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, ती मी शिजवून घेतलेली आहे. मी दुसरी डाळ बनवायला घेतलेली, त्याच्यातलीच मी इथं थोडीशी वापरणार आहे. आपल्या घरात डाळ तर बनतेच, आपण त्याच्यातलीच इथं यूज करायची. तर एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालून घेऊया. ते थोडं गरम झाले की आपण त्यामध्ये 1 तमालपत्र घालूया आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया. हे थोडं भाजलं की आपण ह्यामध्ये 1 मोठा बारीक कट केलेला कांदा घालून घेऊया. हा आपल्याला थोडा हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथं आपला आता कांदा भाजून झालेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत. हे आलं लसूण पेस्ट पण आपण कांद्याबरोबर 1 ते 2 मिनिटं चांगली भाजून घेऊया. ह्याचा कच्चा पण थोडा निघून जाईपर्यंत आपण ही भाजून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये आपण 1 बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे मी. इथं तुम्ही पेस्ट केली टोमॅटोची तरी चालेल. हे आपण थोडं भाजून घेऊया. ह्यामध्ये आपण वरून मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो पटकन भाजला जातो. हे आपण आता चमच्यानेच थोडं मिक्स करून घेऊया आणि हा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता अर्धा इथं भाजून झालेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालूया. मी इथं अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर घातलेले आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखटनुसार इथं कमी जास्त करू शकता. हे आपण मसाले चांगले टोमॅटो बरोबर परतवून घेऊया. आता ह्याला हलकं हलकं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. इथं आता चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण आपला कढईला आता चिटकत नाही आहे. तर आता ह्यामध्ये आपण बारीक कट केलेली पालक घालून घेऊया. ही आपण ह्या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. ही आपल्याला मसाल्यामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. इथं आता आपण व्यवस्थित अशी भाजी सगळी परतवलेली आहे आणि मिक्स सुद्धा झालेली आहे मसाल्यामध्ये. हे आपण 2 मिनिटं अशीच थोडी भाजून घेणार आहोत. आपण कमी गॅसवरच ही परतवायची आहे भाजी. इथं आपली भाजी चांगली आता तयार झालेली आहे. आपली भाजी ह्या मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे, शिजलेली पण आहे. तर आता वरून आपण डाळ घालून घेऊया. इथं तुम्हाला डाळ नसेल घालायची तर तशीच सुकी भाजी तुम्ही ठेवू शकता किंवा गरम पाणी सुद्धा ह्या डाळीऐवजी तुम्ही ॲड करू शकता. आपली भाजी आता तयार झालेली आहे. मी इथं थोडी घट्ट वाटते म्हणून वरून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला इथं गरम पाणीच यूज करायचं आहे. गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट आहे अशीच राहते. तर इथं तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. मी सुरुवातीलाच घातलेलं त्यामुळे आत्ता मी घालणार नाही आहे. आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. तर वरून आपण अर्धा चमचा कसुरी मेथी घालायचे आणि कोथिंबीर थोडी आपण घालून घेऊया. आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिटच भाजी चांगली उकळवून घ्यायची. ही भाजी आपली ऑलरेडी सगळी शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथं फक्त मसाले मिक्स होईपर्यंत आपण 2 ते 3 मिनिटं चांगली भाजी उकळवून घेणार आहोत. आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करणार आहोत. मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा चपाती भाकरी बरोबर ही भाजी छान लागते. एकदा नक्की ट्राय करा.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.